या ठिकाणी आपल्या समोर डॉक्टर राधाकृष्ण अकोलकर सर, सहाय्यक प्राध्यापक, संतपीठ श्री क्षेत्र पैठण आपल्या समोर आपला शोध निबंध विषय सादर करतात. आदरणीय व्यासपीठ, जास्त वेळ न घेता सर्व मला गुरुस्थानी असणारे गुरुवर्य आणि जसं ज्ञानोबराय ज्ञानेश्वरीत म्हणतात, आपुल्या स्नेहाची वागेश्वरी जरी बोकियाची अंगीकारी तरी वाचस्पती शिकरे प्रबंध उडा. या न्यायाप्रमाणे विषय इतका छान आहे की पहिल्यांदा आमचे मित्र आदरणीय ज्यांनी या ठिकाणी आम्हाला आमंत्रित केलं, आमचे कोटी सर असतील किंवा आयोजक, या सर्वांचे आभार याकरता म्हणतो की छान विषय या ठिकाणी आहे. खूप बोलण्यासारखं आहे, पण जास्त बोलणार नाही कारण पुनरावृत्तीचा दोष होईल. पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी बोलण्यापेक्षा नवीन यामध्ये काय सांगता येऊ शकते त्याचा प्रयत्न मी करतो आहे. वारकरी संप्रदाय असो अथवा महानुभाव संप्रदाय असो, संत साहित्याची जी जगभर ओळख आहे किंवा संत साहित्याला ज्या गोष्टीमुळे ओळखलं जातं ती त्यांच्या मूल्यामुळं, त्यांच्या नीतिमत्तेमुळं. आणि नैतिकता ही वारकरी संतांनी आणि महानुभाव संप्रदायातील संतांनी इथल्या माणसामध्ये अगदी जसं आपल्या शरीरातलं रक्त जसं वाहतं तशी नीतिमत्ता इथल्या मातीमध्ये रुजलेली आहे. इतकी रुजलेली आहे की असं म्हणतात की इथला माणूस, बरेच लोक असा प्रश्न विचारतात की जगात जर आपण बघितलं, जसं रवणेकर सरांचा एक फार छान संदर्भ मला आवडला की इथं परिस्थितीला माणसं तुम्हाला कदाचित गरीब दिसतील, त्यांच्याकडे पैसा नसेल, सत्ता नसेल, संपत्ती नसेल, पण समाधानानं आणि आनंदानं जीवन जगताना जेव्हा ते दिसतात तेव्हा मला माझे आजोबा आचार्य वेदांत वाचस्पती जगन्नाथ महाराज पवार ते संत साहित्याच्या संदर्भाने एक वाक्य सांगायचे, मला खूप आवडतं. मी 4च मिनिटामध्ये संपवणार आहे. ते वाक्य इतकं छान आहे. ते म्हणायचे की महाराष्ट्रातला माणूस संपन्न आणि समृद्ध दिसतो, सुखी दिसतो, समाधानी दिसतो, त्याच्या मागे असणारा वारकरी संतांचा नीतिमूल्यांचा विचार आहे, त्याच्या मागे वारकरी संतांचा विचार आहे. कारण महाराष्ट्रातला माणूस हा जर विजेची तार असेल, ते म्हणायचे महाराष्ट्रातला माणूस हा जर विजेची तार असेल तर त्यातली वीज मात्र ज्ञानोबराय, तुकोबराय आणि महानुभाव संप्रदायातील चक्रधर स्वामी त्याची वीज आहे. आणि म्हणून माणसामध्ये जे चैतन्य आपल्याला दिसतं, जे चैतन्य बाहेर येताना आपल्याला दिसतं, याच्यामागे मुळात संतांचा विचार आहे, संतांची मौलिकता आहे. आणि म्हणून केवळ संत विचाराला प्राधान्य देत असताना अजून एक गोष्ट मला नमूद करावीशी वाटते की संत विचाराचं मोठेपण आहे, संत विचाराला मान्यता आहे. पण जगामध्ये फक्त संत विचार मांडणारे किंवा संतच मोठे विद्वान झाले असातला भाग नाही. जगामध्ये विद्वान लोक खूप झाले, पण संतांनाच ही मान्यता का प्राप्त झाली याचं कुठेतरी संशोधन आपण केलं पाहिजे. तेव्हा माझ्या माहितीनुसार मला असं वाटतं की याच्यातली मेक एवढीच आहे की तुका म्हणे अंगे व्हावे ते आपण, जसं आपण बोलतो तसं आपण असावं, ही संतांची माफक अपेक्षा. आणि कदाचित यामुळंच संत साहित्य सर्वसामान्य माणसाच्या हृदयाला भेटतं. याचं कारण बोल घेवड्यांचा काळ एवढा मोठा आला आहे. डॉक्टर रवणेकर सर, बागल सर, आमचे जाधव सर माझे गुरुस्थानी आहेत. मी म्हणतो आता लोक बोलायला लागले की आपल्याला सांगावं लागतं आता बस करा, थांबा, इतके बोलणारे लोक झाले. पण आपल्याला बोलणाऱ्यांची संख्या नको आहे. जे तुम्ही बोलता आहात ते तुमच्या वर्तनातून दिसतं आहे का, ही आज काळाची गरज आहे. आणि हे संत साहित्य, संत वाङ्मय आपल्याला शिकवतं की बोले तैसा चाले त्याची वंदावी पाऊले. आमच्या अमृत अनुभवामध्ये ज्ञानेश्वरांनी फार छान संदर्भ दिला. देवी शून्य पृथ्वीवरील भासती पदार्थाच्या या परी प्रकाशते एकसरी समिती हे, की अगदी पृथ्वीच्या अंतिम टोकापासून जिथून सृष्टी सुरू झाली असेल तिथून ते शेवटच्या टोकापर्यंत ईश्वर सोडून दुसरी गोष्ट नाही, ती सत्य आहे, शाश्वत आहे. ब्रह्मसत्यम जगन मिथ्या जीवो ब्रह्मैव नाथा. हे खरं आहे, पण हे जरी खरं असलं तरी ते जाणणं, ते मानणं आणि स्वतःच्या आचरणामध्ये ती गोष्ट जीवन जगणं. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपुले, तोच साधू ओळखावा देव तेथेच जाणावा. आणि म्हणून मग गाडगे महाराज असतील, आमचे गोरोबा काका असतील, सावता महाराज असतील, ज्ञानोबा असतील, वारकरी संप्रदायातील आधी एवढी संत मंडळी, महानुभाव संप्रदायातील सगळे. आणि मला वाटतं जाता जाता मुद्दाम नमूद करावं असं वाटतं की चक्रधर स्वामींचा विषय निघतो, महानुभाव संप्रदायाचा विषय निघतो. म्हणून लहान असताना सर 10वीला असताना आम्हाला एक फार छान धडा होता, नरेंद्र बासा भेटी अनुसरण म्हणून. त्याच्यामध्ये आमुच्या कवी कुळा बोलू लागेल. मुद्दा मी सांगतो इथे सगळे कवी आहेत, साहित्यिक आहे, म्हणून मला आठवला हा मुद्दा. आमुच्या कवी कुळा बोलू लागेल, कितीही पैसे दिले तरी मी हे करणार नाही, हे ठामपणे सांगणं, याला सुद्धा नैतिकता म्हणतात. ही नीतिमूल्य संतांनी जगाला दिली. आणि मला वाटतं आज असा
कवी सापडणं, असं साहित्यिक सापडणं दुर्मिळ आहे. आणि तसा जर सापडला, जो राजकारभाराला राजवैभव असणाऱ्या राजसत्ताधाऱ्याला असं म्हणू शकतो की तुमच्या सांगण्याप्रमाणे मी लिहिणार नाही, तुम्ही म्हणाल तसं मी ऐकणार नाही, जे सत्य आहे ते सत्य आहे आणि मी मांडल्याशिवाय राहणार नाही, हे संत साहित्य सांगतं, हे संत नीतिमूल्य आपल्याला शिकवतं. आणि हीच नैतिक मूल्य जर आपल्या जीवनामध्ये असेल तर मला वाटतं खऱ्या अर्थानं संतांनी जो नीतिमूल्यांचा विचार आपल्याला दिला, त्या विचाराबरोबर आचाराची जोड जर आपण देऊ शकलो तर खऱ्या अर्थानं या संतांची जी चर्चासत्र आपण करतो याला काहीतरी अर्थ उरेल असं मला वाटतं. धन्यवाद. थांबतो. रामकृष्ण. सापडेना वाट ज्यांना तो तयांचा सारथी, सापडेना वाट ज्यांना तो तयांचा सारथी, हरवले आभाळ ज्यांचे हो तयांचा सोबती, हरवले आभाळ ज्यांचा हो तयांचा सोबती. संत साहित्यातले हे विचार आपल्याला आयुष्यभर पुरणारे आहेत. हा विचार आत्ताच अकोलकर सरांनी आपल्या समोर मांडलेला आहे. यानंतर आपल्या समोर येत आहेत श्री तुषार भैया रामटेके. मराठी भाषा संवर्धन पंधरवाडा, या पंधरवाड्याच्या निमित्ताने आयोजित आजचं हे एकदिवसीय राज्यस्तरीय चर्चासत्र महानुभाव साहित्य व संत साहित्यातील मूल्यविचार या अंतर्गत या सत्रामध्ये महानुभाव संतांचे वाङ्मयीन योगदान यावर मी थोडक्यात प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करत आहे. सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या उत्तरापत्य क्रमणानंतर जी त्यांच्या शिष्य परिवाराची जी अवस्था झाली, स्वामींच्या विरहामध्ये अत्यंत दुःखी झालेले आचार्य नागदेव आणि त्यांचा संपूर्ण शिष्य परिवार. स्वामी गेले पण स्वामी नंतर काय, त्यांच्या विचारांचं काय, स्वामींनी जे मूल्य दिलेलं आहे, स्वामींनी जे तत्वज्ञान सांगितलेलं आहे, स्वामींनी जो जीवन जगण्याची पद्धत सांगितलेली आहे, ती पद्धत, हा वारसा, हा विचार निरंतर काळामध्ये टिकून कसा राहील, निरंतर काळ हा विचार जीवित कसा राहील, याच्यावर मोठं प्रश्नचिन्ह उपस्थित झालं होतं. त्यावेळेस स्वामींचे शिष्य माहीमट्ट यांनी अतिशय कष्ट करून, अतिशय मेहनतीने संपूर्ण महाराष्ट्र पिंजून काढून स्वामींच्या लीलांचं संकलन केलं. स्वामींचे प्रत्येक सूत्र, प्रत्येक विचार, प्रत्येक गोष्ट त्यांनी संकलित केली. फक्त संकलितच केली नाही तर आचार्य नागदेवांच्या माध्यमातून त्या प्रमाणबद्ध सुद्धा केलं आणि लीलाचरित्र या मराठीच्या आद्य ग्रंथाची निर्मिती झाली. श्री क्षेत्र रिद्धपूर या ठिकाणी वाजेश्वरी येथे माहीमट्टाने संपूर्ण लीलांचं लिहून त्या आचार्य नागदेवांकडून प्रमाणित करून घेतल्या व आपल्या मराठीला एक आद्य असा ग्रंथ मिळाला. या लीलाचरित्राच्याच माध्यमातून समोर या महानुभाव साहित्याचीच नव्हे तर या संपूर्ण महाराष्ट्रातील मराठी साहित्याची पायाभरणी झाली. महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये सुवर्ण अक्षराने लिहावा असा इतिहास म्हणजे हे लीलाचरित्राची निर्मिती होय असं मला वाटतं. त्यानंतर याच लीलाचरित्राच्या माध्यमातून अनेक ग्रंथ निर्माण झाले. या ग्रंथांच्या माध्यमातून हा मराठी साहित्याचं संवर्धन आणि संकलन झालं व ही मराठी साहित्य संपदा समृद्ध झाली. त्यामुळे महानुभाव साहित्य व महानुभाव संतांचं मराठी साहित्यामध्ये, मराठी भाषा समृद्धीमध्ये महत्त्वपूर्ण असं योगदान आहे हे आज आपण नाकारणे शक्य नाही. व याच योगदानाच्या माध्यमातून पुन्हा जे साहित्य निर्मिती होत आहे, नवीन जे जीवनमूल्य आपल्यापर्यंत पोहोचत आहे, त्या जीवनमूल्यावर जगण्याचा प्रयत्न आपण करीतच आहोत. पण या साहित्याचं संशोधन सुद्धा व्हावं. आचार्य नागदेवांच्या माध्यमातून झालेलं जे संपूर्ण पंथ संवर्धन आहे, धर्म संवर्धन आहे, त्याच पद्धतीचं धम्म संवर्धन व या संपूर्ण महाराष्ट्रातील इतर संप्रदायाचा जो मूल्य विचार आहे त्या मूल्य विचारांची जपणूक सुद्धा या माध्यमातून व्हावी असं मला वाटतं. या ठिकाणी मला बोलण्याची आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल मी आयोजकांचे मनपूर्वक आभार मानतो व माझे वक्तव्य या ठिकाणी संपवतो. धन्यवाद. अकोलकर सर, सहाय्यक प्राध्यापक, संतपीठ श्री क्षेत्र पैठण यांचा सत्कार या ठिकाणी होत आहे. सर्वांनी टाळ्यांच्या गजरात यानंतर श्री तुषार रामटेके, भगवान श्री चक्रधर स्वामी अध्यक्ष, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ यांचाही सत्कार या ठिकाणी संपन्न होत आहे. You will listen.
डॉक्टर जालिंदर येवले सर सहाय्यक प्राध्यापक यांचा सत्कार गाडगे सरांच्या हस्ते संपन्न होत आहे. आपण सर्वांनी टाळ्यांच्या गजरात. मध्ययुगीन काळात समाजजीवन हे धर्मप्रधान होते. सर्वसाधारण माणसाचे जीवन कर्मकांडाने व्यापलेले होते. कर्मठपणाला आलेल्या भरतीमुळे समाजात विषमता त्यावेळी खूपच वाढलेली होती. जातीचा अभिमान बळवला होता. जाती पोटजाती रोटी बेटी व्यवहार बंधने होती. उच्च नीच भावनेने समाज दुभंगला गेला होता. ब्राह्मण वर्गाचे वर्चस्व समाजावर होते. शूद्रांना समाजात मान आणि स्थान नव्हते. तसेच भक्तीचा आणि ज्ञान ग्रहणाचा अधिकार फक्त मुठभर लोकांपुरता किंवा उच्चवर्णीयांपुरताच मर्यादित होता. अशा परिस्थितीत वारकरी संप्रदायातील संतांनी, त्यामध्ये ज्ञानेश्वर महाराज असतील, संत नामदेव महाराज असतील, एकनाथ महाराज असतील, तुकाराम महाराज असतील किंवा संत मेळ्यातील इतर सर्व संत असतील, या सर्व संतांनी समाजाचा रोष पत्करून स्त्री शूद्रांना भक्तीची कवाडे खुले केलेली आहेत. त्यांनी आपल्या कृतीतून समानतेचा आग्रह धरला होता. महाराष्ट्रात वारकरी संप्रदायाने जे समतावादी विचार मराठीतून रुजवले आहे त्यांचे योगदान हे आपल्यासाठी महत्त्वाचे आहे. त्यांनी सर्व समाजाला समानतेची वागणूक देऊन सर्वांना सोबत घेऊन चालल्यामुळे वारकरी संप्रदाय हा आज 700 वर्षानंतरही लोकप्रिय ठरलेला आहे. परिणामतः आधुनिक काळात समाजात समताभाव रुजविण्याच्या कार्यात मोठी या सर्व संत साहित्याची किंवा संतांची सहायता झाली आहे. आजही वारकरी संप्रदायाचा प्रभाव महाराष्ट्रात आपल्याला दिसून येतो. ईश्वराच्या ठिकाणी सर्वच प्राणी मात्र समान आहेत, परंतु सदोष सामाजिक व्यवस्थेमुळे समाज मात्र वेगवेगळ्या जाती धर्मात विभागला गेलेला आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, सांडेरे तू जाती होई रे विजाती. म्हणजेच काय तर माणसाने वर्ण जाती धर्म याचा त्याग करून मानवता हाच धर्म स्वीकारला पाहिजे. तसेच माणसात भेदभाव न करता सर्व माणसं किंवा सर्व आपण समानच आहोत असे मानलेले आहे. मध्ययुगीन काळात धर्माच्या नावाखाली समाजात वर्णव्यवस्था जातीव्यवस्था तयार करण्यात आली आणि याच्या माध्यमातून तत्कालीन धर्ममार्तंडांनी समाजात विषमतावादी विजय करण्याचा प्रयत्न केला. वारकरी संतांनी आध्यात्मिक पातळीवर तो हाणून पाडला. विषमतावादी विचारामुळे विघटित होणाऱ्या समाजात अशा प्रकारे समतावादी विचाराचा प्रसार करून वारकरी संतांनी सुसंघटित आणि एकसंघ केलं. त्यांच्यातलं माणुसकीचं तत्व जागवलं आणि ही सारी माणसं हे सारे प्राणी मात्र एकच आहेत असा मानवतावादी विचार तथाकथितांना प्रतिभा दिला. त्यामुळे विघटित होऊ पाहणाऱ्या मराठी समाजातल्या कितीतरी दऱ्या नष्ट होणाऱ्या प्रक्रियेला त्यावेळी प्रारंभ झाला. आधुनिक कालखंडात समानतेसाठी ज्या चळवळी झाल्या त्याचे मूळ वारकरी साहित्यात आपल्याला सापडते. जीवनाच्या व्यापक अनुभवातून संतांनी तत्कालीन व्यवस्थेला छेद देत भेदभावाचे निर्मूलन करण्यासाठी प्रयत्न केला आणि सर्वांभूती भगवत भाव आहे असल्याचे सांगितले. संत नामदेवांनी तत्कालीन काळात 18 पगड जातीतील संतांना एकत्र करून वारकरी संप्रदायाच्या एका छत्राखाली आणले. तसेच सर्वांना बरोबर घेऊन ज्ञानेश्वरादी भावंडासह तीर्थयात्रा केली. हा योग समतेच्या बाबतीत फार मोठा मानावा लागतो. संत नामदेव म्हणतात, आपण सर्व एकाच भगवंताची लेकरे आहोत, त्यामुळे सर्वांना समान अधिकार आहे. ब्राह्मण व शूद्र वैश्य नारी नर सर्वांशी आधार नाम सत्य. ब्राह्मण असो की वैश्य, शूद्र असो की स्त्री पुरुष या सर्वांनाच भक्ती करण्याचा समान अधिकार आहे. भगवंताच्या ठिकाणी कसलाही भेदभाव होत नाही. ऐसा दयावंत घेत समाचार, लहान आणि थोर सांभाळितो, सर्वालागी देतो समान दर्शन, उभा तो आपण समपाई. ईश्वरापाशी कोणीही लहान थोर किंवा उच्च नीच गरीब श्रीमंत असा कुठलाही भेदभाव नाही. तो कृपाळू आहे, दयाळू आहे आणि तो सर्वांचा सांभाळ करतो. विठ्ठल भेटीसाठी आलेल्या वारकऱ्यांसाठी हा भगवंत सर्वांना समान दर्शन देतो. संत एकनाथांनीही आपल्या साहित्यातून मानवतावादाचा समतेचा पुरस्कार केलेला आहे. आपल्याला त्यांनी अंत्यजेच्या मुलाला कडेवर घेतलेलं उदाहरण सर्वांनाच परिचित आहे. सर्व जाती वर्णातील व्यक्तींना ईश्वर प्राप्ती करता यावी म्हणून वारकरी संतांनी प्रयत्न केले. जनात जनार्दन विश्वात विश्वंभर आणि जगात जगदीश्वर पाहणारे नाथ आपल्या अभंगात म्हणतात, उंचा उचपण नीचा नीचपण ते नाही कारण विठ्ठल भेटी, उच नीच याती असो भलते जाती, विठ्ठल म्हणता मुक्ती जड जेव्हा. म्हणजे विठ्ठल भेटीसाठी कोणताही भेदभाव करत नाही. तसेच मोठ्यांना वेगळी वागणूक आणि कनिष्ठांना वेगळी वागणूक देण्याचे इथे काहीही कारण नाही. कोणी श्रेष्ठ अथवा कनिष्ठ जातीतील असो किंवा इतर कोणत्याही जातीतील असो, तो जो विठ्ठलाचे नामस्मरण करेल त्याला मुक्ती मिळते असे संत एकनाथ म्हणतात. म्हणजे ईश्वर सर्वांच्या हृदयात वास करत असल्याचे म्हणतात. तर पुढं तुकाराम महाराज म्हणतात, विष्णुमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ, ऐकाची तुम्ही भक्त भागवत, कराल ते हित सत्य करा, कोणाही जीवाचा न घडावा मत्सर, वर्म सर्वेश्वर पूजनाचे, तुका म्हणे एका देहाचे अवयव, सुख दुःख जीव भोग पावे. ईश्वराने सर्व जग व्यापून टाकलेले आहे असे मानणे वारकऱ्यांचा हा परमधर्म आहे. त्यामुळेच माणसात जाती भेदभाव न करता सर्वांनी मिळून
त्या परमात्म्याचे भजन कीर्तन केले पाहिजे. तसेच हे करत असताना चुकून सुद्धा कोणाचाही तिरस्कार करू नये. सर्वांशी प्रेमाने वागले पाहिजे. मग ती कोणत्याही जातीतील धर्मातील असो, ही सर्व ईश्वराचीच लेकरे आहे. त्यामुळे आपण सर्व समान आहोत या असे तुकाराम महाराज म्हणतात. समारोप करतो. थोडक्यात वारकरी साहित्यातून आलेले समतामूल्य हे आधुनिक काळातील समतेच्या चळवळीसाठी एकदम प्रेरणादायी ठरलेले आहे. आधुनिक काळातील समतेचे बीज वारकरी साहित्यात आपल्याला पाहायला मिळतात. महाराष्ट्रातील उपेक्षित आणि स्त्री वर्गाला तसेच शूद्र जातीतील लोकांना आपल्या अस्मितेची जाणीव खऱ्या अर्थाने संतांच्या साहित्याचा व संप्रदायाचा वाटा संतांच्या आणि पुढे समाजसुधारकांच्या डोळस विचाराने झालेली आहे. महाराष्ट्रातील समाज सुधारणेच्या कार्यात वारकरी साहित्याचा व संप्रदायाचा वाटा हा मोलाचा आहे. त्या संदर्भात युम पठाण म्हणतात, महाराष्ट्राच्या समाज सुधारणेत महाराष्ट्रीय संत मंडळानं फार मोठा हातभार लावला आहे. विषमतावादी विचारसरणी, वर्णश्रेष्ठत्व, कर्मकांड, सोहळं यामुळे समाज दुभंगू लागला होता. या दुभंगण्याचं मूळ कशात आहे हे नेमकपणाने ओळखून मराठी संतांनी समतावादी विचाराचा प्रचार व प्रसार केला. त्याला आपल्या साहित्यातून तात्विक अधिष्ठानही दिलं. अशा प्रकारे वारकरी संतांनी आपल्या कृतीयुक्तीतून समतेचा संदेश दिला. आजही वारकरी साहित्यातील मानवतावादी विचारांची गरज समाजाला आहे. मानवता आणि मानवाचं हित हेच वारकरी संतांचं अंतिम उद्दिष्ट होतं असे आपल्याला म्हणता येईल. धन्यवाद. संचलन करणाऱ्या अतिशय सुंदर असं संचलन करणाऱ्या उद्या शेवटकर नाव राहिलेला आहे. मराठी विभागाच्या माझे विद्यार्थिनी आम्ही त्यांचा खूप यानंतर डॉक्टर विद्या दिगते मॅडम मत्स्योदरी महाविद्यालय अंबड आपल्या समोर आपला शोध निबंध सादर करतील. सन्माननीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर उपस्थित आपण सर्व गुरुजन आणि माझ्या बंधू भगिनी, खरं तर आधी भारतभूषण शास्त्री यांना मी धन्यवाद देऊ इच्छिते की बऱ्याच दिवसानंतर आम्हाला सगळ्यांना एकत्र आणलं. कारण महदंबा साहित्य पुरस्काराच्या वेळी मी तिथं उपस्थित होते, मला वाटतं शेवग्याला, आणि त्यानंतर बऱ्याच दिवसांनी महानुभाव पंथीय साहित्य आणि वारकरी संप्रदाय या चर्चासत्राच्या अनुषंगाने मला इथं उपस्थिती माझी दर्शवली गेली, ती केवळ भारतभूषण शास्त्री यांच्यामुळे. द्वैताकडून अद्वैताकडे आणि अद्वैताकडून द्वैताकडे जाणारे महानुभाव आणि वारकरी संप्रदाय. खरं तर जीव आणि मी वेगळा आहे मानणारा हा महानुभाव संप्रदाय आणि जीव आणि मी एकच आहे हे मानणारा वारकरी संप्रदाय. माझा विषय आहे की महानुभाव वारकरी संतांचे सामाजिक योगदान या अनुषंगाने या बीजग्रंथ म्हणून आपण लीळा चरित्राचा उल्लेख केला की ज्या महानुभाव संत साहित्याचा अभ्यास करत असताना संत चक्रधर स्वामी, गोविंद प्रभू, बायजा, महदंबा या सगळ्यांचं साहित्य जर बघितलं तर हे साहित्य स्त्रियांना आणि सर्वच जाती जमातींना महानुभाव धर्माने आपल्यामध्ये सामावून घेतलेलं दिसून येत आहे. आणि त्यामुळे सर्वसामान्यांना न्याय इथं मिळाला.
खऱ्या अर्थाने वारकरी संप्रदायाचाही विचार केला तर सर्वसामान्य माणसाला आपल्यामध्ये सामावून घेणारा हा वारकरी संप्रदाय. मग गाथेच्याद्वारे संत तुकारामांनी केलेलं कार्य, ज्ञानेश्वर माऊलींचं कार्य, संत एकनाथ, संत नामदेव, संत चोखामेळा यांचं कार्य समाजाला प्रेरणादायी होतं. त्याशिवाय सर्वसामान्यांना न्याय देणारं होतं. स्वातंत्र्य, समता आणि न्याय ही जी मूल्य आम्ही लोकशाहीची म्हणतो, तीच लोकशाहीची मूल्य मध्ययुगीन कालखंडामध्ये या संत साहित्याने आम्हाला अगोदरच दिलेली होती. ही आम्ही नंतर शिकलो. स्वातंत्र्य स्त्रियांनाही हवंय, वेगवेगळ्या जाती 18 पगड जातींनाही हवंय, समताही हवी आणि न्यायसुद्धा हवा आहे. हे सगळं संत साहित्याने आम्हाला दिलं. आणि संत साहित्य समाजाचं या पद्धतीनं जर रोपण करत असेल तर आमचा समाज गरीब असला तरी विचारांनी श्रीमंत होतो. आणि त्यामुळे ही मूल्य मला या ठिकाणी महत्त्वाची वाटतात. दुसरं महत्त्वाचं की सर्वसामान्यांना जीवनाचं सार देणारे हे दोन्हीही संप्रदाय होते. सर्वसामान्यांना जीवन कसं जगायचं आणि त्या संदर्भामध्ये परिस्थितीशी कसं झुंजायचं हे सांगत असताना आम्ही पाहिलं की कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी असं संत सावतामाळी म्हणतात. कारण आम्ही काम करता करता साध्या साध्या वस्तूमध्ये सुद्धा जर विठ्ठल बघत असो, चराचरामध्ये सर्व सृष्टीमध्ये जर आम्हाला विठ्ठल दिसत असेल तर आमचं साहित्य त्यातूनच येतं ना. आम्ही सामान्य अगदी समाज व्यवस्थेचे पाईक आहोत आणि तिथून आमचं हे साहित्य आलं. अगदी संत चोखोबाराय सुद्धा असं म्हणतात की ऊस डोंगा परी रस नवे डोंगा काय भुललिया वरलिया रंगा. अंतकरणातून आपण सगळ्या गोष्टी करतो. अंतकरण बघा, वरवर दिसणारं हे भौतिक जग, हे भौतिक सुख याला बघू नका. वर कोणताही रंग असू द्या, परंतु ऊस खाल्ल्यानंतर त्याचं अंतरंग जर आपण पाहिलं तर तो गोडच असतो, तो कितीही वाढला तरी. आणि त्यामुळे असं म्हटलेलं आहे की संत चोखोबारायांनी अगदी समाजाच्या बाबतीमध्ये केलेला हा दृष्टांत आहे. त्यानंतर आहे की अगदी संत कानोपात्रा यांचं जरी उदाहरण आपण घेतलं तर तिला समाज व्यवस्थेने जो छळ केला त्याच्यानंतर ती सहजपणे म्हणते की नको देवराया अंत आता पाहू, नको देवराया अंत आता पाहू, प्राण हा सर्वथा जाऊ पाये. म्हणजेच अगदी संत कानोपात्राला सुद्धा असं वाटलं की आता मला नकोय, मला तुझ्याजवळ येऊ दे, तुझ्यामध्ये विलीन होऊ दे. या पद्धतीनं कानोपात्रा सुद्धा म्हणते. म्हणजे याचा अर्थ समाज व्यवस्थेमध्ये या संतांनी प्रामाणिकपणा असेल, नैतिकता असेल, भूतदया असेल, समानता असेल, हे सगळं आम्हाला शिकवलं. आणि धर्म कोणता असावा, कर्म कोणता असावा ते आम्हाला शिकवलं. आणि शिकवत असताना धारणा धर्मे इति धर्मान विवृत्ती प्रजा यस्य धारणा इति धर्मे, या पद्धतीनं आमचा धर्म कशाला असा कोणता आहे आणि कशाला धर्म म्हणायचा आहे, सात्विक कर्म काय, हे सगळं आम्हाला या संतांनी दिलं. आणि म्हणून संत साहित्याचा अभ्यास करत असताना समाज व्यवस्थेने त्यांच्याकडून काय घेतलं तर त्या संदर्भामध्ये फक्त मी शेवटी एक उदाहरण देऊन सांगेन की आमची अतूट मूल्यावरील जी आमची निष्ठा आहे, नैतिक मूल्यावरची, ती कशी आहे की अगदी वनवा पेटलाय सगळीकडं, सगळं काही पेटलेलं आहे वन, सगळे काही पशु पक्षी सगळे पळतायत, माणसं सुद्धा तिथून नाहीसे झालेत, राग झाले वन सगळं. आणि ते पेटणाऱ्या वनामध्ये आग लागलेली आहे आणि ते आग विझवण्याचं काम एक छोटीशी चिमणी करते, आपल्या चोचीमध्ये पाणी आणते आणि तिथं टाकते. ज्या वेळेला तिला एका पक्षाने विचारलं की तू तुझ्या या छोट्याशा चोचीमधून आणलेल्या पाण्यामध्ये खरंच ही आग विझेल का, त्यावेळेला तिनं असं सांगितलं की आग तर विझणार नाही, परंतु
ज्या वेळेला या जंगलाचा इतिहास लिहिला जाईल त्यावेळेला त्या इतिहासामध्ये विजवणाऱ्यामध्ये माझं नाव पहिल्यांदा असेल निश्चितच. त्यामुळे अगदी ही नैतिक मूल्यावरची निष्ठा आमची समाज व्यवस्था बनवण्याचं काम वारकरी संप्रदाय आणि महानुभाव संप्रदाय करत असतो. म्हणूनच मला ते महत्त्वाचं वाटतं. एवढं बोलून मी माझे 2 शब्द संपवते. खरं तर मला वेळ कमी होता वाचन करण्यासाठी. दुसरं महत्त्वाचं की माझा तत्त्वज्ञान हा विषय होता BAला, त्यामुळे कदाचित त्यावेळेला जेवढं वाचन झालं होतं तेवढं, आणि आज सकाळपासून माझ्या मागे दुसरी प्रमुख पाहुणे असल्यामुळे कदाचित वेळ कमी मिळाला. धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर या सत्राचे अध्यक्ष प्राध्यापक भारतभूषण शास्त्री हे आपल्यासमोर या सर्व शोध निबंधाचा आढावा घेतील अशी मी त्यांना विनंती करते. धन्यवाद. महत्त्वाचा असा हे सत्र महानुभाव व वारकरी संतांचे वाङ्मयीन योगदान या संदर्भाने हे सत्र या ठिकाणी आमंत्रित होतं. यामध्ये डॉक्टर राधाकृष्ण अकोलकर सर, डॉक्टर जालिंदर येवले सर, डॉक्टर विद्या दिवटे मॅडम, त्याचबरोबर श्री तृषालजी रामटेके यांनी अतिशय चांगले शोधनिबंध खऱ्या अर्थाने या ठिकाणी सादर केलेले आहेत. पहिल्या वक्त्यांमध्ये डॉक्टर राधाकृष्ण अकोलकर सर यांनी संतांची शाश्वत मूल्ये एक आढावा या संदर्भाने आपला शोधनिबंध या ठिकाणी सादर केलेला आहे. जसं त्यांनी सांगितलं की जसं आहे तसं आपण त्या ठिकाणी घेतलं पाहिजे, हा वारकरी संतांचा संदेश आहे. अगदी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी तसंच सांगतात, जे जैसे असे जे तैसे जाणीचे ते ज्ञान. यथार्थ सत्यता वारकरी संप्रदायामध्ये जशी आहे तशी महानुभाव संप्रदायामध्ये सुद्धा आहे, आणि दोन्हींचा मिलाप त्यांनी आपल्या या संतांची शाश्वत मूल्ये काढावा या शोधनिबंधामध्ये घेतलेला आहे. माणूस फक्त विचार सांगतो, परंतु विचार सांगण्याबरोबरच जर त्याला आचाराची जोड जर असेल, रथाची 2 चाके एक चालणार नाही, ती समपातळीत असावी. आचार आणि विचार संतांनी आम्हाला एकत्र सांगितलेला आहे. बोले तैसा चालले त्याची वंदवे पाऊले आपण उगाच म्हणत नाही. म्हणून त्यांनी आपल्या शोधनिबंधामध्ये त्याचा सुद्धा उत्तर भागामध्ये ती पार्श्वभूमी त्या ठिकाणी घेतलेली आहे. आचारासोबत विचार हा त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. अतिशय सुंदर रिसर्च पेपर त्यांनी त्या ठिकाणी सादर केलेला आहे. त्यानंतर आमचे सन्मित्र डॉक्टर जालिंदर येवले सर, संतपेठ श्री क्षेत्र पैठण, वारकरी साहित्यातील समता मूल्याचे दर्शन. समता हे मूल्य खऱ्या अर्थाने या परिसंवादाचा या चर्चासत्राचा सूरच हा होता की मध्ययुगीन कालखंडामध्ये ज्या पद्धतीने आपण पाहतो सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींच्या रूपाने महानुभाव संप्रदाय आणि इकडे संत ज्ञानेश्वर, संत नामदेव, एकनाथ महाराज यांची जी परंपरा, दोन्ही संप्रदायाने समतेचं मूल्य त्या कालखंडामध्ये जपलेलं आहे. आणि एक सांगावं असं या ठिकाणी वाटतं की गावोगावी 700 वर्ष या दोन्ही संप्रदायांनी एक परंपरा ग्रामीण भागामध्ये ठेवलेली आहे. आता उर्वरित साहित्य प्रकार, साहित्य प्रवाह आज जन्माला येत आहे 100 वर्षाच्या कालखंडामध्ये, पण 700 वर्ष या दोन्ही साहित्यांनी प्रचंड ताकदीने समाज घडवलेला आहे, हा मला मान्य करावा लागेल. म्हणून त्यांनी मांडलेला संतांचं समता मूल्य हे आजच्या रोजी अत्यंत महत्त्वाचं आहे. आणि म्हणूनच आज सुद्धा ज्यावेळेस संत साहित्याचा आपण विचार करतो तो त्यावेळेस त्यांची संत वृत्ती त्यांच्या वागण्यातून, त्यांच्या बोलण्यातून ती दिसून येते, प्रकर्षाने ती जाणवते. हा खऱ्या अर्थाने तो एक मूल्य ठेवा आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. त्यानंतर आदरणीय विद्या दिवटे मॅडम यांनी अत्यंत चांगल्या पद्धतीने महानुभाव आणि वारकरी संतांचे सामाजिक योगदान या विषयाने हा विषय त्यांनी त्या ठिकाणी मांडलेला आहे. ते सांगताना त्यांनी म्हटलेलं आहे की स्वातंत्र्य, समता ही जी मूल्ये आहे खऱ्या अर्थाने संविधानिक मूल्य आहे, पण संविधानिक मूल्य असताना सुद्धा मला वाटतं ही जीवन जगण्याची मूल्ये आहेत. आणि ती मूळ परंपरेपासून जगसृष्टी जशी निर्माण झाली तेव्हापासून ती सर्व मानवजातीला खऱ्या अर्थाने लागू झालेली आहे. आम्ही तिला आता कायद्याच्या बंधनात बांधतो किंवा टाकतो, कारण काळ तसा नाही, म्हणून आम्हाला त्या ठिकाणी तशी प्रवाह क्षमता घ्यावी लागते. नाहीतर संतांनी पूर्वीच्या कालखंडापासून ही सगळी संविधानिक मूल्य तत्कालीन कालखंडापासून खऱ्या अर्थाने जपलेली आहे. आणि म्हणून वारकरी संप्रदायाचा ज्यावेळेस आपण विचार करतो की नानाविध स्तरातले, नाना घटकातले
जाती प्रांतातले लोक एकत्र आली आणि एकत्र आल्यानंतर ज्यावेळेस पंढरपूरच्या विठोबापाशी सर्व संत एकत्र होतात तर त्यावेळेस कोणताही भेदाभेद खऱ्या अर्थाने राहत नाही. हे त्या समतेचं उत्तम उदाहरण आहे असं मला त्या ठिकाणी वाटतं. अगदी तीच परंपरा महानुभाव संप्रदायामध्ये ज्यावेळेस आपण विचार करतो की चक्रधर स्वामींच्या काळामध्ये सगळी ब्राह्मण मंडळी स्वामींच्या सन्निधानामध्ये आले, पण स्वामींनी खऱ्या अर्थाने चातुर्वर्ण्य व्यवस्थेला भेद देत त्यांचं ब्राह्मणत्व नष्ट केलं आणि खऱ्या अर्थाने त्यांना माणूस बनवलं. हे समतेचं मूल्य सुद्धा महानुभाव संप्रदायाने त्या ठिकाणी दिलेलं आहे. अत्यंत सुंदर इथे चारही पेपर अत्यंत महत्त्वाचा राहिला. यामध्ये तृषालजी रामटेके यांनी महानुभाव संतांच्या किंवा आचार्यांचे वाङ्मय योगदान आणि त्यामध्ये त्यांनी लीळाचरित्राची पूर्वपीठिका आपल्याला त्या ठिकाणी थोडीशी समजावून सांगितलेली आहे की ज्या काळामध्ये हे सगळं साहित्य निर्माण होत आहे तर त्यावेळेस पंडित माई भट्टांना त्यांनी घेतलेले कष्ट, त्यांची लेखनी शैली अशी कित्येक उदाहरणं येतात सर की ज्यावेळेस लीळाचरित्र असं निर्माण होत आहे तर ते एका दिवसात निर्माण झालेलं नाही. पंडित माई भट्टांसारखा एवढा मोठा ज्ञानी शेती करत असताना एका शेतकऱ्याच्या मागे जाऊन तो शेत नांगर हाकतोय आणि पंडित माई भट्ट त्याला लीळा विचारतात की स्वामींनी या गावाला येऊन केलं काय ते तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही ते लिहून घेतो. म्हणजे विचार करा त्या काळातले संशोधक किंवा ही लिहिणारी माणसं ही किती महत्त्वाची होती त्या कालखंडामध्ये. म्हणून त्यांनी आपल्या शोधनिबंधामध्ये तो विषय अत्यंत सुंदर रीतीने त्या ठिकाणी मांडलेला आहे. शेवट मी त्या ठिकाणी समारोपाकडे येतो की संत समागमी धरावे आवडी करावी तातडी परमार्थाची. या महाविद्यालयामध्ये सर तुम्हाला सांगायला आम्हाला आनंद वाटेल, आमची परंपरा खऱ्या अर्थानं सुरू होते डॉक्टर पुरी सरांपासून. आम्ही त्यांना 11वीला पाहिलेलं, 11वीला त्यांचे क्लास केलेले मराठी विभागाचे. माझी विभाग प्रमुख आहे म्हटलं तरी हरकत नाही. म्हणजे त्या काळात त्यांनी मराठीची परंपरा सांभाळून ठेवली. नंतरच्या काळामध्ये सर आले, नंतर आपुंडे सर वगैरे, गादगे सर, प्रधान मॅडम असा सगळा आमचा समूह. आणि एक असा प्रभाव पडतो की ज्यावेळेस मसोदरी महाविद्यालयाकडे पाहायला जातं तर ज्यावेळेस कॉलर टाईट होती आमची रवणेकर सरांमुळे त्या ठिकाणी. का? त्याचं कारण असं आहे, बोली तैसा चाले त्याची वंदावी पावले, हे त्यांच्या नीतितत्वामध्ये दिसतं. आणि तेच पुरी सरांचा आदर्श म्हणजे ही जी परंपरा आहे विभागाची सुद्धा ती परंपरा आहे ना ती आपल्याला खऱ्या अर्थाने तशी दिसते. आणि त्यावेळेसच समाज घडतो ज्यावेळेस व्यक्ती, प्रदेश आणि तसं वातावरण त्या ठिकाणी निर्माण होतं. हे खऱ्या अर्थाने हे चर्चासत्र अत्यंत न्यायिक पद्धतीने या ठिकाणी संपन्न झालेलं आहे. जास्त वेळ न घेता माझा या सत्राचा अध्यक्ष समोर त्या ठिकाणी करतो आणि आपण पुढील सत्राला त्या ठिकाणी बोलूया.